हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ॲट ATP क्लास. मित्रांनो, आजपासनं आपण चालू करतोय नवीन पार्ट जो आलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये, थेरी ऑफ प्लॅनिंग. आणि थेरी ऑफ प्लॅनिंग चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतोय की हा एक नवीन पार्ट आहे आणि पूर्णपणे डिफरंट पार्ट आहे. कदाचित माझा कोर्स किंवा मी जे शिकवतोय तर त्या स्टुडंटला कदाचित असं वाटेल की सर नेमकं काय शिकवत आहेत किंवा हा पार्ट एकदम वेगळा आहे का. हो, ॲक्च्युली मी ज्या स्ट्रॅटेजीने शिकवतोय किंवा ज्या पॅटर्नने मी आत्ता सिलेबस घेतोय थेरी ऑफ प्लॅनिंगचा, हा टोटली डिफरंट आहे किंवा थोडापणे मी वेगळ्या मेथडने घेणार. कारण मला ॲट द एंड असं समजा की एक सस्पेन्स टाईप मला घ्यायचं आहे आणि ॲट द एंड त्या सेंटर पॉईंटला मला तुम्हाला नेऊन सोडायचं आहे. सो दॅट व्हॉट आय वॉन्ट टू दॅट की माझे स्टुडंट हे सगळ्या आस्पेक्टने थेरी ऑफ प्लॅनिंगच्या सगळ्या आस्पेक्टने क्लिअर असायला पाहिजे. सो ॲट द वर्स्ट सिच्युएशनमध्ये थेरी ऑफ प्लॅनिंगच्या केसमध्ये जर का कोणताही क्वेश्चन आला, कारण हा पार्ट जो नवीन आलेला आहे ॲक्च्युली याच्या संबंधित आपल्याला जर का कोणाला रेफरन्स घेतो म्हटलं तर अशा पद्धतीचा कोणताही पार्ट अवेलेबल नाही आहे किंवा अशी कोणती एक्झाम झाली नाही की ज्यामध्ये अशा टाईपचा पार्ट आलेला असेल. स्पेशली सिव्हिल आणि आर्किटेक्चर जर बघितलं तर हा पूर्णपणे वेगळा पार्ट बघायला मिळतो. सो दॅट मी या आस्पेक्टने बघतोय की जर का सपोज किती वर्स्ट फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारला तर तो आपल्या स्टुडंटला यायला पाहिजे, म्हणून त्या फॉर्मॅटमध्ये आपण थेरी ऑफ प्लॅनिंग स्टडी करतोय. सो थेरी ऑफ प्लॅनिंग चालू करण्याच्या आधी जर का तुम्हाला इन केस पुढे जाऊन थोडं वेगळं वाटलं तर डोंट वरी, कारण मी अजून एकदा सांगतोय की आपण जे स्टडी करतोय जिओलॉजी, जिओग्राफी या फॉर्मॅटमध्ये आपण स्टडी करणार. सो दॅट कोणत्याही फॉर्मॅटमध्ये पॉप्युलेशन, सिटी किंवा साईज या सर्व गोष्टींचा एक इम्पॉर्टन्स असतो. अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय झालंय की सिटी हायली डेव्हलप होत गेल्या, सॅच्युरेशन होत गेलं, त्यामुळे काय झालंय की बऱ्याचशा गोष्टींवर इफेक्ट आणि अफेक्ट होत गेलं. त्या केसमध्ये आपल्याला ती जी प्रोसिजर आली आहे ती नेमकी काय होती, कुठनं आली, का बरं आली, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून थेरी ऑफ प्लॅनिंगला सुरुवात करायची. सो दॅट हा वेगळा पार्ट असेल आणि एकदम नवीन आहे, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मी चालू करतोय. सो दॅट प्लीज डोंट वरी, थोडं वेगळं वाटलं, ऑड वाटलं, सो डोंट बॉदर अबाउट इट. एकदम सिम्पल आहे, भीती वाटायची काहीही गरज नाही. खूप सिम्पल पद्धतीत मी तुम्हाला लोकांना क्लिअर करून देणार आणि आपल्याला जोही पार्ट घ्यायचा आहे त्याच्या काय एकदम आपल्याला डीपमध्ये नाही जायचं आहे. एक सिम्पल केसमध्ये आपल्याला स्टडी करून तो पार्ट संपवायचा आहे. त्यामुळे प्लीज जस्ट बी रिलॅक्स, थोडं चिल करा आणि सिलेबसमध्ये एकदा प्रॉपरली गो थ्रू करा. ओके, सो दॅट पहिला जो पार्ट आहे थेरी ऑफ प्लॅनिंगचा हा पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. मी चालू करतोय प्रायमेट सिटीपासून. आता खरं तरी प्रायमेट सिटी कन्सेप्ट काय असतो? प्रायमेट मी म्हणतोय की प्रायमसी. So primacy is nothing but having some kind of different importance. आता काय आहे की खरं तर प्रायव्हेट सिटी हा जो कन्सेप्ट आहे हा 1939 मध्ये आलेला आहे, जो की मार्क जेफरसनने, हा 1939 ला आलेला कन्सेप्ट आहे. मार्क जेफरसनने प्रायव्हेट सिटी नावाचा एक फिनॉमिनॉन किंवा एक पार्ट जो आहे तो तयार करून दिला होता आणि ज्या बेसिसवर प्रायव्हेट सिटी तयार केली गेली. सो प्रायव्हेट सिटी काय आहे की डिसप्रपोर्शनल रिलेशन्स बिटवीन द सिटीज. जर का मी महाराष्ट्राचा विचार करतोय तर महाराष्ट्रामध्ये मी जर का सिटीजला कम्पेअर केलं तर बघा, एक तर मुंबई, त्यानंतर पुणे, नागपूर. बघा, मी जर का मुंबई आणि पुण्याला जर का बघितलं तर कदाचित मी असं बोलेल की मुंबईची लोकसंख्या, द पॉप्युलेशन इन मुंबई इट इज ट्वाइस ऑफ पुणे किंवा डबल आहे पुण्यापेक्षा. सो मुंबई इज द प्रायमेट फॉर पुणे. कन्सेप्ट समजला? बघा, मी काय बोलतोय की सपोज मला काय करायचंय की मी महाराष्ट्राचा जर का विचार करतोय, महाराष्ट्राविषयी बघतोय, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन सिटीज बघायला भेटतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन सिटी बघायला भेटतात. एक तर आहे मुंबई आणि यानंतर येते पुणे. सो मला एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय की जर का सपोज
मुंबईचं पॉप्युलेशन 100 असेल आणि पुण्याचं पॉप्युलेशन हे 50 असेल, सो मी काय म्हणेन की मुंबईचं पॉप्युलेशन हे 2 टाइम्स ऑफ पुणे आहे, 2 टाइम्स ऑफ पुणे आहे. इट मीन्स दॅट मुंबई इज द प्रायमेट सिटी फॉर पुणे, सो इथे प्रायमसी जो लॉ आहे हा तयार होतोय, किंवा इथे जो प्रायमसी लॉ आहे हा तयार केला जातोय, हॅव्हिंग अ डिसप्रपोर्शन रिलेशन विथ रिस्पेक्ट टू साइज, विथ रिस्पेक्ट टू पॉप्युलेशन, विथ रिस्पेक्ट टू एरिया. बघा आता जर का मी पुणे आणि नागपूरला जर का मी रिलेट केलं, ओके, जर का पुणे आणि नागपूरला जर का मी रिलेट केलं तर कदाचित असं होईल की पुण्याला 50 पॉप्युलेशन आहे आणि नागपूरला 30 आहे, नागपूरला 30 आहे. सो असं तर होणारच नाही ना की 50 इज 2 टाइम्स ऑफ 30, हे तर पॉसिबल नाही. सो पुणे इट्स नॉट द प्रायमेट सिटी फॉर नागपूर, पुणे काही प्रायमेट सिटी नाही आहे नागपूरसाठी. सो हा एक डिफरन्स असतो प्रायमेट सिटीमध्ये. सो प्रायमेट सिटी इज नथिंग बट द प्रायमसी हॅव्हिंग अ सम काइंड ऑफ इम्पॉर्टन्स. त्या केसमध्ये ज्या वेळेला मी प्रायमसी किंवा प्रायमेट सिटीचा विचार करतोय त्या कंडिशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ते पॉप्युलेशन, त्यानंतर एरिया, त्यानंतर साईज. दीज आर द सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स की ज्यामध्ये या गोष्टी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता काय की प्रायमेट सिटीच्या केसमध्ये काय बोललं जातं, अ सिटी at least twice the population as the longer than the next big city. जर का एखादी सिटी असेल तर नेक्स्ट बिग सिटी च्या ती ओरिजिनल सिटी ही ट्वाइस पॉप्युलेशन असायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणू, प्रायमेट सिटी बोलणार, त्याला आपण प्रायमेट सिटी बोलणार. इट मीन्स दॅट मी काय बघतोय की सपोज एखादी कंट्री आहे सपोज एखादी कंट्री आहे आणि इथे जर का कंटिन्युअस या सिटीज असतील, बघा दीज आर द सिटीज. सो मी सिंपल एक्झाम्पल देऊन समजून सांगतोय की बघा सपोज इथे 100 पॉप्युलेशन आहे, इथे 50 असेल, इथे 25 असेल, इथे 12.5 पॉप्युलेशन असेल, तर बघा या कंडिशन मध्ये काय की हा जो डिफरन्स आहे हा टॉईस डिफरन्स दिसतोय, हा पण डिफरन्स टॉईसचा दिसतोय, हा पण डिफरन्स टॉईसचा दिसतोय, बरोबर. सो दिस इज नथिंग बट द प्रायमसी, हॅव्हिंग द प्रायमसी विथ इच अदर. सो याच्यासाठी ही प्रायमेट आहे, याच्यासाठी ही प्रायमेट आहे, म्हणजे मी जर काय लिहायला गेलो तर P1, P2, P3, P4 असा कन्सेप्च्युअल पार्ट तयार होणार. म्हणजेच मी या पार्ट मध्ये याला असं पण लिहू शकतो, P1 इज इक्वल्स टू टॉईस ऑफ P2, P2 is equals to twice of P3, P3 is equals to twice of P4, P4 is equals to twice of whatever it may be Pn. किंवा मी असं म्हणेल नॉट लाईकवाईज Pn is equals to twice of Pn minus 1, Pn minus 1 plus 1. Okay, so plus 1. सो दिस विल बी द कन्सेप्ट, हा एक कन्सेप्ट असेल. सो दॅट की प्रत्येक सिटी ही टॉईस जी काही नेक्स्ट बिगर सिटी आहे ती टॉईस जर का असेल ओरिजिनल सिटीच्या तर त्याला बोलणार आपण प्रायमेट सिटी. आता जर का मी टोटल इंडियाचा विचार केला तर प्रायमेट सिटीचा कन्सेप्ट जो आहे तो थोडाफार सिच्युएशन मध्ये चेंज होतो, कारण तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे मेगापोलिस ज्या सिटीज आहेत, मुंबई आहे, कोलकाता आहे, दिल्ली आहे. URDPFI मध्ये आपण स्टडी केलेलं होतं, बरोबर आहे. सो मुंबई, कोलकाता, दिल्लीचा जर का विचार केला तर यांची जी काही ॲव्हरेज आहे हा जास्तीत जास्त म्हणजे 1.1, 1.2 टॉईस पर्यंत तर जाणं शक्यच नाही. सो त्यामध्ये जी प्रायमसी आहे इंडियासाठी ही थोडीफार चेंज होते. बट जर का मी महाराष्ट्राचा विचार केला तर कदाचित प्रायमसी जी आहे ही तयार होईल, म्हणजे मुंबई सोबत पुण्यासोबत बाकी अजून छोट्या छोट्या ज्या कॉर्पोरेशन्स असतील त्यामध्ये आपण प्रायमसी तयार होणार. सो प्रायमसी काय आहे, प्रायमसी काय आहे की जेफरसन यांनी 1939 मध्ये क्लिअर केलेला कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की प्रायमसी इज नथिंग बट द अ सिटी ॲट लिस्ट ट्वाइस द पॉप्युलेशन ॲज द लार्जर दॅन द नेक्स्ट बिग सिटी. ट्वाइस पॉप्युलेशन असायला पाहिजे दॅन द लार्ज बिग सिटी.
According to him, if a city in a country disproportionately larger than any other cities like London is 7 times greater than the Liverpool and Mexico City 5 times greater than the Guadalajara based on his observation. So जे काही प्रपोर्शन आहे तर मग असं नाही की ते खूपच मोठं असेल. समजा मी जर का अकोला, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, सोलापूरला जर का मुंबई सोबत मी कम्पेअर केलं तर कदाचित 7, 8, 9 टाइम्स पण मोठे असू शकतात. बरोबर आहे. सो दिस इज नथिंग बट द डिसप्रपोर्शन. ओके. सो हा कन्सेप्ट असेल मित्रांनो प्रायव्हेट सिटीचा. सो प्रायव्हेट सिटी काय आहे तर बघा सिंपल आहे की जर का एक मोठी सिटी आहे हॅव्हिंग अ डिफरन्स टॉईस, इथे पण टॉईस पेक्षा जास्त डिफरन्स येतो, इथे पण आहे. सो इट इज हॅव्हिंग द प्रायमसी. इथे काय होतो की प्रायमसीचा जो रूल आहे किंवा प्रायव्हेट सिटीचा जो काही कन्सेप्ट आहे तो ना क्लिअर होतोय किंवा तो सॅटिस्फाईड होतोय. बट इथे जर का मी विचार केलाय तर बघतोय मी की नाही इथे टॉईसचा रूल सॅटिस्फाईड होत नाही, इथे पण नाही आणि इथे पण नाही. 22 चा 40 नाही होत, 35 टू 70 नाही होणार, 62 चा 120 म्हणजे 100 नाही होत. सो इथे कुठेही प्रायमसीचा रूल सॅटिस्फाईड होत नाही. ओके. सो दिस इज नथिंग बट द प्रायव्हेट सिटी कन्सेप्ट. प्रायव्हेट सिटीचं सिंपल आहे की हॅव्हिंग अ सम डिफरंट इम्पॉर्टन्स विथ रिस्पेक्ट टू द पॉप्युलेशन, विथ रिस्पेक्ट टू द एरिया, विथ रिस्पेक्ट टू द साईज. आता यामध्ये काय प्रायव्हेट सिटी बघताना बघा की यामधला डिफरन्स जसा जसा डबल इकडे होतोय तसा तसा तो डिफरन्स कमी होत जातोय. इथे 50चा डिफरन्स होता, इथे 30चा आला, इथे तुम्हाला काहीतरी 15चा डिफरन्स दिसतोय. सो हा डिफरन्स सुद्धा शेवटी कमी 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 होत जाणार. सो अशा पद्धतीने हा टोटल फिनॉमिनॉन आहे प्रायव्हेट सिटीचा. सो प्रायव्हेट सिटी 1939 मध्ये इलॉबरेट केल्या गेली आहे. मार्क जेफरसन यांनी जो की कन्सेप्ट होता की कोणती एक मेजर सिटी त्यानंतरच्या बिगर सिटीपेक्षा ट्वाईस असायला पाहिजे. अँड दिस इज द टोटल फिनॉमिनॉन ऑफ प्रायव्हेट सिटी. क्लिअर. सो दॅट आफ्टरवर्ड्स मी बघतोय की प्रायव्हेट सिटी सोबतच ना त्यानंतर एक अजून पुन्हा एक सेकंड रूल आलाय, पुन्हा एक सेकंड रूल आला, तो म्हणजे आलाय रँक साईज रूल. काय आलाय एक रँक साईज रूल आलाय. आता ज्या वेळेला रँक साईज रूल आला त्या कंडिशन मध्ये काय रँक साईज रूल, रँक साईज रूल. द नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट की रँक वाईज किंवा साईज वाईज रँक दिलेल्या असतील तो रूल आहे, रँक वाईज साईज दिलेल्या असतील तो रूल आहे. आणि हा जो रँक साईज रूल आहे हा जो कन्सेप्ट आहे हा आलाय 1949 मध्ये आणि तो दिलाय जॉर्ज किंग्सली झिफ यांनी, म्हणून त्याला झिफ रूल सुद्धा म्हणतात. सो हा जो रूल आहे याला झिफ रूल सुद्धा बोलतो. यासाठी एक सिंपल छोटा एक फॉर्म्युला पण असेल जो की तुम्हाला प्रॉपरली पॉप्युलेशन सेटलमेंट कसं होतं ते तुम्हाला स्टडी करून देणार. आता काय होतं की रँक साईज रूल तयार होण्याच्या आधी खरं तर पॉप्युलेशन सेटलमेंट तिथं होतं जे की प्रॉपर डेव्हलप्ड आहे किंवा अंडर डेव्हलपमेंट सिटीज आहेत किंवा कंट्रीज आहेत, तिथे तुम्हाला पॉप्युलेशन सेटलमेंट बघायला मिळतं. आता या केसेसमध्ये काय होणार की जिथे हे पॉप्युलेशन होतं हा कंडिशनसाठी झिप रूल काय आहे, कसा इलॉबरेट केला जाणार, त्यासाठी फॉर्म्युला कोणता असेल, हे सर्व आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाईम. हॅव अ ग्रेट डे.